नागपूर महानगरपालिकेच्या 102 नगरसेवक जे आहे निवडून आले आणि पक्षनेता पदी जे आहे बाल्या बोरकर यांची निवडणूक झालेली आहे। आपण बघू शकतो की मोठा जो ताटा आहे तो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लागलेला आहे। आज पदग्रहण झालेला आहे। पक्षनेता पदी 102 नगरसेवक जे आहे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि आज जे आहे बाल्या बोरकर यांची पक्ष नेता पदी जे आहे पदग्रहण झालं। त्यांची भारतीय जनता पार्टीकडून जे आहे निवड करण्यात आलेली होती। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। काय सांगाल, पक्षनेता पदी आज तुमची निवड झालेली आहे, सगळे शुभेच्छा द्यायला एकवटलेले। सर्व संघटनेच्या एक कार्यकर्ता म्हणून जे काम केलं त्याचे आज फळ मला मिळालं आणि हे जे संघटनेचे प्रेम आहे की जे मला स्वागत माझ्या सगळे संघटनांचे कार्यकर्ते जेवढे आहे ते स्वागत करताय। जे संघटनेमध्ये आम्ही जे लहानपणापासून जे 18 वर्षापासून जे काम करतो आहोत, आज 35-36 वर्ष झाले काम करता त्या कामाचा अनुभव घेता मी सत्तापक्ष नेता म्हणून महानगरपालिकेत कार्यरत करीन। पण नगरसेवक किंवा मोठा पदाधिकारी झाला असला तरी आपण संघटनेमध्ये लहान कार्यकर्ता म्हणून काम केलं, म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्याला कधी विसरणं हे माझं कठीण काम आहे। क्योंकि संघटन जिथपर्यंत संघटनेत काम करतो आपण 365 दिवस काम करतो आणि 365 दिवस संघटनेत काम करतो। त्या 365 दिवसापैकी एक बी दिवस आपली गॅप पडली तर संघटनेचा असं रूट चेंज झाला असं वाटते। म्हणून आम्ही ठरवलं आहे की सकाळी 7 ते 12 महानगरपालिका, 12 ते 2 भाजप कार्यालय आणि 2 ते सायंकाळी 7 हे महानगरपालिका राहील असं मी टाइम सेट केला आहे। आणि हे जिथपर्यंत आपण कार्यकर्ते, एक प्रभागातले नागरिक, नंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नंतर नागपूर शहरातील नागरिक, या सर्वांना घेऊन आम्ही हे काम जे समाडीन मला पदभार दिला आहे त्या कार्यक्रम समाडीन अशी मी नागरिकांना विनंती करतो। काय सांगाल, नागपूरच्या विकासासाठी काय आपला प्राधान्यक्रम असणार आहे कामात? आता एक 8 ते 9 वर्षानंतर महानगरपालिका आता अस्तित्वात आली आहे आणि माननीय गडकरी साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय बावनकुळे साहेब यांनी जे विकासाचे धोरण जे निश्चित केलं आहे त्या धोरणाच्या समोर जाऊन आम्ही प्रयत्न करीन की हे धोरण जे त्यांनी जे एक स्टेप बाय स्टेप जे धोरण नागपुरात जे बांधणी केली आहे हे विकास कामाची त्या विकास कामाला आम्ही चालना देण्याचे काम करीन आणि ज्या पूर्वतात आणण्याची तयारी करीन, जेणेकरून नागपूर शहराच्या विकास हा झटपटीनं अजून वाढेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो। आपल्याकडे कृष्णाभाऊचं नेतृत्व म्हणून बघितलं जाते, कृष्णाभाऊच्या पावलावर पाऊल टाकून चालणार। एक तुम्हाला सांगतो, कृष्णाभाऊ खोपडे हे जे काम करतात त्यांची एक खूप मोठी एक कला आहे आणि जेव्हा ते महापौर नागपुरात जेव्हा उपमहापौर होते तेव्हापासून मी त्यांच्यासोबत काम करतो। आता उपमहापौरात त्यांना आज कमसे कम 40 वर्ष आले, ते उपमहापौर होते तेव्हापासून त्यांच्यासोबत राहिलो मी। आणि जेव्हा ते मंत्री परिषदमध्ये मंत्री बनले, ते विद्युत मंत्री होते। विद्युत मंत्री झाल्यानंतर त्यांनी नागपुरात जो लाईटाचा धमाका लावला, पुढे नागपूर शहरात स्ट्रीट लाईट लावले। नंतर ते त्यांचे जेव्हा आयुक्त होते ते शिवाजीराव देशमुख म्हणून आयुक्त होते, तेव्हा आयुक्तांनी जेव्हा हेलिकॉप्टरने त्याला नागपुरात घुमवलं, कृष्णाभाऊ जर अजून काही बाकी आहे का एरिया अजून लाईट लावायची आहे, तेव्हा असं वाटतं की कृष्णाभाऊची जी सीख आहे की फाईल घेऊन डोर टू डोर आणि एक टेबल टू टेबल काम करणं। आणि त्याची प्रत्येक नगरसेवकांना विनंती करतो की कृष्णाभाऊकडून तर एक पक्क शिकावं की टेबल टू टेबल फाईल कशी घुमवावी आणि कसं काम करावं, हे प्रत्येक नगरसेवकाला विनंती करतो। त्यांच्याकडून हे आयडिया घ्यावं। त्यांच्यामुळं काय आलं की या 20 वर्षामध्ये जे मला अनुभव आला त्या 20 वर्षाचा अनुभव मी घेतला आणि तो अनुभव घेऊन मी आपल्या नगरसेवकाचे कार्यरत करून नागरिक अधिकाऱ्यापर्यंत पोहोचून ते काम करून आणि आपल्या प्रभागात वर्क ऑर्डर होऊन काम सुरू करून काम संपुष्टात आणले की ते मला खूप मोठा अनुभव कृष्णाभाऊचा मिळाला आहे। नक्कीच आपण बघतो आहे की बाल्या बोरकर यांची पक्षनेता पदी जे आहे आज पदग्रहण केलं त्यांनी आणि कृष्णाभाऊच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी जसं नागपूर शहराचा विकास करण्यात मोठा वाटा आहे त्याचप्रमाणे कार्य करील असं देखील बाल्या बोरकर यांनी सांगितलं आहे। केबी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर।